हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल. अजून एक नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे. आणि काल मी तुमच्यासोबत आहे ना हॉल व्हिडिओ शेअर केला होता. म्हणजे मी मिशोवरून येत ना असे ड्रेस मागवले होते, ते तुमच्यासोबत शेअर केले होते. आणि त्याचबरोबर मी जे विणकाम केले ना ते पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि मला ना ते नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ते विणकाम माझं कसं वाटलं आणि कसं नाही. आणि त्याच्याच रिलेटेड आहे ना मला आत्ता मागाशी एक फोन पण आला होता. म्हणजे आमच्या सोसायटीतल्या ज्या ताई आहेत ना त्यांचा फोन आला होता की त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या मुलीला आहे ना विणकाम शिकायची खूप जास्त इच्छा आहे. तर त्या मला असं म्हणत होत्या की तू जे आहे ते तिला शिकवशील का? पण आता माझा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, मी पण जे आहे ते बेसिक शिकलेले. म्हणजे मी पण 5वी-6वीत असताना जे आहे ते बेसिक शिकून घेतलं होतं. बेसिक म्हणजे फक्त एक तुम्हाला चेन करता येते, त्याच्यानंतर सिंगल क्रोशा, डबल क्रोशा एवढंच काय ते मी शिकले होते. त्याच्यानंतर मी तर विणकामाला अजिबात हात लावला नव्हता. आणि आत्ता जे आहे ते डिरेक्टली मी जे आहे ते शिकायला घेतलेलं आहे विणकाम. म्हणजे त्याच्यामध्ये पण खूप जास्त जे आहे ते शिकण्यासारखं आहे. आता ते लहानपणी मला एवढं माहीत नव्हतं आणि त्यावेळेस ना असे मोबाईल वगैरे पण नव्हते की जेणेकरून आम्ही त्यात बघून शिकू. आणि शिकवणार पण एवढं कोणी असं नव्हतं. फक्त जे आहे ते बेसिक तेवढं आम्हाला तिथे शिकवलं होतं. तिथे शिकवलं होतं म्हणजे शेजारच्या ज्या आजी होत्या ना त्यावेळी त्यांच्याकडून मी जस्ट जे आहे ते थोडंसं शिकवलं होतं. त्यांनी पण एक क्युरियोसिटी म्हणून मला ते शिकून दिलं होतं. तेवढंच काय ते होतं. पण त्याच्यानंतर मी बरेचसे जे आहे ते रुमाल पण विणले होते, फक्त चेन आणि डबल क्रोशिया यूज करून. पण आत्ता मला त्या शेजारच्या ताईंचा फोन आला होता म्हणजे सोसायटीमधल्या. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या मुलीला जे आहे ते शिकव. पण आता मला त्यांना ना तेच सांगावं लागलं की मला फक्त जे आहे ते बेसिकच येतं आणि तिला पुढचं जे आहे ते यूट्यूबवरून शिकावं लागेल. कारण मी पण जस्ट जे आहे ते यूट्यूबवरून शिकते. आणि जर मलाच अर्धवट नॉलेज असेल तर मी तिला तरी काय शिकवणार ना. म्हणजे जर मला पूर्ण येत असं तर मी त्याला ना सगळं शिकवलं असतं. पण मलाच जे आहे ते अजून काही येत नाही आहे. त्याच्यातलं मी पण जे आहे ते सगळं बघून बघून शिकते आहे. लोकर कोणती घ्यायची, काय घ्यायची, इथपासून जे आहे ती माझी म्हणजे आत्ता प्रिपरेशन चालू आहे. त्यामुळे मी तिला म्हणजे त्यांना असं सांगितलं की मी तिला जे आहे बेसिक शिकवेल. म्हणजे चेन कशी घालायची, सिंगल क्रोशा काय असतो, डबल क्रोशा काय असतो, स्टिच काय असतो, हे सगळं म्हटलं मी तिला शिकवेल. पण त्याच्या पुढचं जे आहे ते तिला तिचं यूट्यूबवरून शिकावं लागेल. फक्त सुई हातात कशी धरायची हे ते मी तिला शिकवू शकते एवढंच. मला ते शिकावं लागेल व्यवस्थित सगळं जे आहे त्याचा कोर्स करावा लागेल किंवा काही गोष्टी ज्या आहेत खूप डीपली जाऊन शिकाव्या लागेल. तेव्हा कुठे मला जाऊन त्यातनं तिला शिकवता येतील. मीच जर यूट्यूबवरून शिकते आणि तिला तर ते शिकवत असेल तर याचा काही उपयोग नाही. तसं तर ती पण यूट्यूबवरून शिकू शकते. त्याच्यामुळे ना मला जेवढं येते बेसिकमधलं जेवढं येते ना म्हणजे चेन कशी बनवायची आणि सिंगल क्रोशा, डबल क्रोशा काय कसं घालतं एवढंच काय ते मी तिला फक्त शिकवणार आहे. बाकीचं ते तिचं ते यूट्यूबवरून शिकून घेईल. आणि ते खूप लहान आहे. म्हणजे तिचं जे आत्ता एज आहे ना ते म्हणजे ती जास्त आता 5वी-6वीत आहे आणि तिची ना खूप जास्त इच्छा झालेली आहे. आणि हे जे वयच असतं ना की आता उन्हाच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, नवीन नवीन काहीतरी शिकायचं, तेच तिला तसं झालेलं आहे. तिला पण जे आहे ते नवीन काहीतरी शिकायचं आहे. म्हणून म्हटलं की चल तुला पण जे आहे ते आता मी शिकवते, जेवढं मला येते बेसिक जे मला येते ते तुला पण शिकवते. आता माहीत नाही ती किती याच्यात इंटरेस्ट दाखवते आणि किती नाही. म्हणजे आता तिची तर तयारी आहे पूर्णपणे शिकायची. पण होतं ना असं की एखाद वेळेपर्यंत किंवा एका लिमिटपर्यंत ना आपल्याला शिकायची खूप जास्त इच्छा होते. नंतर त्या गोष्टी सारख्या सारख्या केल्यानंतर त्या मनात नशा निघून जातात. तर बघू, पण तिला ना मी शिकवेल. आणि आता दुसरी गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे की आज आशूचं जे आहे ते वॅक्सिन आहे MRचं. म्हणजे आम्ही त्याला 9व्या महिन्याचं MR दिलं होतं, MR1. आणि त्याच्यानंतर त्याला 16व्या महिन्याचा एक MR2 होता बूस्टर डोस, तो पण दिला होता. आणि आत्ता जस्ट जे आहे ते परवा दिवशी त्याचा व्हिटॅमिन एचा डोस झाला, वॅक्सिन झालं. म्हणजे डोस झालं त्याचा. 2 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तो 6-6 महिने द्यायचा असतो ना व्हिटॅमिन एचा, तो आम्ही त्याचा कंप्लीट केला. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की त्याचा परवा दिवशी म्हणजे शनिवारी जो आहे ना तो MRचा डोस आहे. म्हटलं त्याचे आम्ही कंप्लीट केलेले आहेत. म्हणजे MR1 आणि MR2 पण दिलेले आहेत. पण त्यांचं असं म्हणणं होतं की MRचा एक वॅक्सिन द्यावी लागणार त्याला. ते वरूनच जे आहे ते त्यांनी GR काढलेलं आहे. म्हणजे आत्ता सध्या गोवरची साथ जी आहे ते खूप जास्त पसरती आहे आणि खूप जास्त असे इन्फेक्शन होत आहेत लहान मुलांना आणि खूप जास्त केसेस सापडलेले आहेत. त्यामुळे त्यांनी असं वरून GR पास केलेलं आहे आशावाल्यांना की तुमच्या एरियामधले जेवढे पण लहान मुलं आहेत 2 ते 15 वर्षाच्या 2 ते 15 वर्षांमधले त्यांना ना सगळ्यांना MR द्यायचा आहे म्हणून. आणि मी खूप जास्त कन्फ्यूज होते कारण मी गावी पण फोन केला. पण आमच्या इकडच्या आशावाल्यांचं म्हणणं होतं की आमच्या इकडे तर असं काही GR आलेलं नाही किंवा काही वॅक्सिन पण आता सध्या अवेलेबल नाही आहे. MRची तर 16 महिन्याची जी वॅक्सिन असते तेवढीच आहे. त्याच्यानंतर कुठली MRची वॅक्सिन नाही. त्याच्यामुळे काल रात्री माझं एवढं सर्च करण्यामध्ये, फोन करण्यामध्ये, याला फोन कर त्याला फोन कर असं करण्यामध्ये एवढा वेळ गेला की खरंच म्हणजे ही वॅक्सिन द्यायची की नाही द्यायची आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, ही वॅक्सिन फक्त आपल्याच इथे अवेलेबल आहे, दुसरीकडे कुठे अवेलेबल नाही आहे. आणि मी घरी फोन केल्यानंतर त्या म्हटल्या की असं कसं होऊ शकतं, आमच्याकडे पण ही वॅक्सिन यायला पाहिजे. म्हणजे वरून पण आम्हाला काहीतरी यायला पाहिजे ना की असं असं बाबा एक डोस अवेलेबल होणार आहे तो तुम्ही द्या. पण तिकडे पण गावाकडे तसं काहीच नाही झालेलं. त्यानंतर मग डिस्कशन केल्यानंतर सगळ्यांसोबत असं झालं की रायगड जिल्ह्यामध्ये गोवरची जी आहे ते साथ खूप जास्त प्रमाणात लहान मुलांना होती आहे. म्हणजे
व्हायरल इन्फेक्शन खूप जास्त होतं यामुळे आणि मुलं खूप जास्त आजारी पडतात आणि हा ताप जे आहे ते 15 दिवस थांबतो आहे मुलांमध्ये. त्यामुळे त्यांनी असं केलं की जे पण रायगड जिल्ह्यामध्ये 2 ते 15 वर्षाच्या मधले मुलं आहेत ना, त्यांच्यासाठी ना त्यांनी पुन्हा एकदा MRची म्हणजे गोवरची जे आहे ते वॅक्सिन देण्यास चालू केलेलं आहे. आणि तेच आता आज मला ना आशूला घेऊन जायचं आहे. आणि हा डोस नाही आहे, वॅक्सिन आहे. त्याच्यामुळे आता ते कुठे देतात माहीत नाही, दंडात देतात का हाताला देतात ते पण माहीत नाही. आणि त्याच्या महिन्यात त्याला आता ताप येतो की नाही ते पण काही माहीत नाही आहे. त्या म्हटलं ताप वगैरे काही येत नाही, हे दुखत पण नाही. पण आता माहीत नाही, आता ते त्याची इम्युनिटी पॉवर कशी आहे त्यावर डिपेंड आहे. पटकन तर सगळं स्वयंपाक वगैरे आवरून घ्यायचं आहे मला, जेणेकरून ना वॅक्सिन घेऊन आल्यानंतर ना तो एक तर रडणार आहे खूप जास्त. काही खाईल की खाणार की नाही खाणार हे काही मला माहीत नाही. त्याच्यामुळे म्हटलं की पटकन सगळं स्वयंपाक आवरावा, त्याला खाऊ पिऊ घालावं आणि मग त्याला जे आहे ते वॅक्सिन घेऊन वॅक्सिन द्यायला जाऊ. की परवा दिवशी त्याचा जेव्हा व्हिटॅमिन एचा जो डोस होता ना, तर तो पण जे आहे 11 वाजता होता आणि मला ना सोबत घेऊन जायला कोणीच नव्हतं. म्हणजे इथल्या सोसायटीमधले फक्त दोघींचे जे आहे ते डोस होते 2 वर्षाचे व्हिटॅमिन एचे. आणि आशूचे बाबा पण ऑफिसला गेले होते. त्याच्यामुळे ना माझं असं म्हणणं होतं की आता मी ना आशूला सायकलवरती बसवले आणि चालत चालत घेऊन जाईल. इथून तसं तरी ना 1 किलोमीटर जे आहे ते लांब आहे. मग आता मी म्हटलं होतं की आता जर माझ्यासोबत कोणीच नसेल तर त्याला ना सायकलवरती बसवेल आणि त्याला जे आहे ते घेऊन जाईल. पण लकीली जी माझी आमच्या सोसायटीमधली खाली जी आहेत ना ताई, त्यांच्या पण मुलींचं जे आहे ते वॅक्सिन होतं 2 वर्षाचं. मग त्या म्हटलं की मी जे आहे ते गाडीत घेऊन जाणार आहे. ते सर जे आहेत ते त्यांचे मिस्टर जे आहेत ते अवेलेबल होते घरी. त्याच्यामुळे ते म्हटले की आम्ही जाणार आहे गाडीमध्ये, तर तुला पण घेऊन जातो. मग मी त्यावेळेस त्यांच्यासोबत गेले आणि आशूला पण जे आहे ते डोस व्हिटॅमिन एचा देऊन आले. आणि आता आज असं झालं की आशूचे बाबा घरी आहेत, तर ते अवेलेबल आहेत आता आम्हाला वॅक्सिन घेऊन जाण्यासाठी. तर तिचे मिस्टर जे आहेत ते आता ऑफिसला गेले. तर मग मी म्हटलं की चला आता आज मी तुला घेऊन जाते. गेल्या वेळेस तिनं मला नेलं होतं आशूचं वॅक्सिन देण्यासाठी. आज म्हटलं की मी तुला घेऊन जाते. आता त्यामुळे काय झाले ना, तिच्या पण मुली ज्या आहेत आता जस्ट 2 वर्षाच्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि आशूसोबतच आहेत. त्यामुळे त्याला एक छान अशी मैत्रिणी मिळाल्यात आशूला. छान अशी त्यांनी फ्रेंडशिप केली त्यांच्यासोबत आणि आमची पण छान आता अशी मैत्री झालेली आहे. आणि आशूसोबत आहे ना इथे काय झालं ना की कोणीच नव्हतं. एक तर त्याच्यापेक्षा मोठी मुलं होती किंवा त्याच्यापेक्षा खूप लहान होती, म्हणजे 1-1.5 वर्षाची. त्याचा एजचं असं कोणीच नव्हतं. म्हणजे आहेत 6-7 महिन्याचा असा फरक आहे. पण जर आता आम्हाला त्याला स्कूलमध्ये घालायचं असेल तर म्हणून त्याच्या एजला त्याच्या स्कूलमध्ये किंवा त्याच्या क्लासमध्ये जाण्यासारखं असं कोणीच नव्हतं. आणि लकीली आत्ता जस्ट त्या ज्या आहेत ना 2 मुली, त्या जस्ट सोसायटीमध्ये राहायला आलेल्या आहेत. ट्विन्स आहेत त्या, जाई आणि जुई नाव आहे त्यांचं. आणि लकीली आशूमध्ये आणि त्यांच्यामध्ये फक्त 1 आठवड्याचा फरक आहे. म्हणजे आशूचा बड्डे जो आहे तो त्यांच्या आधी असतो. त्यामुळे आता पुढच्या वर्षीना शाळेत जातात ना त्या सगळे जे आहे ते सोबत असणार आहेत. ते खूप छान वाटते, म्हणजे त्याच्या एजचं कोणीतरी आलेलं आहे इथे म्हणून. आणि आता चला मी ना पटकन स्वयंपाक करते, आवरते आणि मग जे आहे ते आशूला ना घेऊन जाता येईल वॅक्सिन द्यायला. आता आजचं रुटीन कसं असतं ते तुमच्यासोबत शेअर करते. भेटते थोड्या वेळाने. चलो बाय. हाय. सकाळी आम्ही आशूचं वॅक्सिन देऊन आलो. खूप सारी गर्दी होती. म्हणजे मला असं वाटत होतं की द्यायची की नाही द्यायची. मी खूप कन्फ्यूजमध्ये होते की ही वॅक्सिन द्यायची की नाही, कारण दुसऱ्याकडे कुठे अलॉट झालेली नाही आहे. फक्त रायगड जिल्ह्यापुरती जी आहे ते अलॉट झालेली आहे आणि रायगड जिल्ह्यातल्या पण एका स्पेसिफिक रिजनसाठीच ही जी आहे ते अलॉट झालेली होती. त्यामुळे ना मी खूप जास्त कन्फ्युजनमध्ये होते द्यायची की नाही द्यायची. पण परत सगळ्या सोसायटीमधल्या म्हटलं की नाही जाऊन देऊन येऊयात म्हणून. आणि तिथे पण अंगणवाडीमध्ये गेल्यानंतर खूप सारे जे आहेत ते मुलं आले होते. म्हणजे 5 वर्षापर्यंत जे आहेत ते मुलं आली होती वॅक्सिन घेण्यासाठी. त्यामुळे जरा ना असं बरं वाटलं की नाही आहेत खूप सारे मुलं जे आहेत ते आहेत हे वॅक्सिन घेण्यासाठी. त्याच्यामुळे आशूला जाऊन देऊन आलो. आणि दंडामध्ये वॅक्सिन दिलेली, अजिबात त्रास काही झाला नाही, ताप वगैरे आला नाही त्याला आणि रडला पण नाही. जस्ट वॅक्सिन घेतलं आणि लगेचच जो आहे तो खेळायला लागला. कट्ट्यावरती उभा राहतो. तर तसं ते आम्ही पुन्हा एकदा चौरंग काढलेला आहे. म्हणजे हा आम्ही वर ठेवून दिला होता, कारण तो ना बराच वेळ ना खेळायचं सोडून किचनवरती येऊन उभा राहायचा. पण आता ना हल्ली तो काय करतो की खेळणंच अजिबात खेळत नाही. म्हणजे बाबा जरी घरी असले तरी तो त्यांच्यासोबत खेळत नाही. सारखा जो आहे तो किचनवरती येतो आणि स्वतःच्या स्वतः उभा राहतो किंवा इथे वर येऊन बसतो. त्याच्यामुळे तो खूप मोठी आता भीती वाटायला लागलेली आहे. माझ्या ॲब्सेन्समध्ये पण 1-2 वेळा तो येऊन बसला होता. नशीब काही गॅस वगैरे चालू नव्हता. पण हे बघा असा जो आहे तो वरती येतो, त्याच्यामुळे खूप जास्त भीती वाटायला लागली. त्याच्यामुळे आता आम्ही तो ना खाली चौरंग काढून ठेवलेला आहे, जेणेकरून तो खाली मला एवढं अवघड झालं ना. म्हणजे मला ना सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करायचं पण आहे ना खूप जास्त रिस्की वाटतं, कारण की ना तो नेहमी आता किचनवरतीच येऊन उभा राहतो, पोटावरती उभा राहतो, अजिबात काही बनवून देत नाही. म्हणजे ना नुसतं चहा जरी बनवायचं म्हटलं ना तरी तो किचनमध्ये सोबत असतो माझ्या. बाबा घरी असलं तरी हेच असतं. तर त्याला खेळायला बाबा म्हणतात की चला आपण खेळत, पण तरी तो आता बाबांसोबत खेळत नाही. त्याला किचनमध्येच थांबायचं असतं आईसोबत. आणि हे कुठे ना कुठेतरी येणारं थांबलं पाहिजे असं मला वाटतं.
पण त्याला ना जसं मोठं होतं तसं ना त्याला ना माझी जवळ खूप जास्त वाढायला लागलेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की आता तो नेक्स्ट टाईम जेव्हा तो स्कूलला जाईल ना नेक्स्ट इयरला, तेव्हा तो थांबतो की नाही स्कूलमध्ये याचं पण मला टेन्शन यायला लागलं. कारण जसं तो मोठं होतो ना तसं माझ्या तो खूप जास्त जवळ यायला लागलेला आहे. आणि मला ना त्याला आता अशी सवय लावायची आहे की ना तो थोडा वेळ तरी माझ्यापासून असं लांब राहिला पाहिजे. अर्धा तास, अर्धा एक तास तो ना माझ्यापासून थोडा असा राहिला पाहिजे एकटा मला सोडून, असं मला वाटतं. आणि ही मी ना त्याला हळूहळू सवय लावते आहे. कशी आता ते तुम्हाला तुम्हाला सांगते. खूप जास्त गरम होतं आहे किचनमध्ये आणि मी ना जास्त गुळ आंबा करायला घेतलेला आहे. हे तसं तर मला सकाळी करायचं होतं, पण सकाळी ते वॅक्सिन द्यायला गेलं. त्यानंतर आशूला घरी आणलं, जेवण वगैरे केलं आणि त्याला ना झोपवलं पहिल्यांदा. आणि त्याच्यासोबत ना मी पण घरातली जी कामं राहिली होती ती करायला घेतली. त्याच्यामुळे ना हा गुळ आंबा करायचा राहून गेला. आत्ता 4:30 वाजलेत. म्हटलं की पटकन गुळ आंबा करून घ्यावा आणि लगेचच स्वयंपाकाला लागावं. तर आता मी तुम्हाला हे सांगत होते की मी आशूला ना थोडा वेळ जे आहे ना ते समोर पाठवते. म्हणजे आमच्या इकडे ना रविवारची बैठक असते. समोरच्या ज्या काकू आहेत ना त्या रविवारची बैठक घेतात. लहान मुलांची समर्थांची बैठक असते आमच्या इकडे. तर मी ना त्याला तिथे पाठवते. म्हणजे 1 तासाची असते, 8 ते 9ची असते. पण तो एवढा वेळ काही बसत नाही. आधी तो ना फक्त 5 मिनटं जायचा आणि जाऊन लगेचच माघारी यायचा. हळूहळू त्याचं वाढत ना तो ना अर्धा तास जातो आणि हळूहळू ते आता इन्क्रीज होते ना, अर्धा तास होते गेलेले. म्हणजे आता जातो 20 मिनटं कंटिन्यू बसतो, मग परत 5 मिनटं आत बाहेर करतो आणि नंतर मग जो आहे तो घरी येतो. असं करत करत त्याचं ना आता अर्धा तास झालेला आहे. अजून त्याला ना हळूहळू सवय लावायची आहे, म्हणजे जेणेकरून तो 1 तास जो होतो त्या मुलांसोबत बसेल. आणि वेगवेगळे तिथे जे असतात म्हणजे हनुमान चालीसा म्हणा, मारुती स्तोत्र किंवा छोटे मोठे जे मंत्र असतात तो पण तो शिकेल मुलांसोबत राहून असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी त्याला ना त्या मुलांसोबत पाठवून देते दर रविवारचं. तुमच्याशी बोलता बोलता माझा गुळ आंबा करपला, खाली लागला. मेन म्हणजे गूळ जो आहे ना तो ऑर्गॅनिक आहे, त्याच्यामुळे ना त्याला एकदम असं डार्क कलर आलेला आहे. गावाकडून आणलेला गूळ येतो मी. माझा गुळ आंबा झालेला आहे. आता ना मी ना 1-2 मिनटं ह्याला असंच ठेवणार आहे आणि आता लगेच जे आहे ते स्वयंपाकाला लागणार आहे. तर तुमच्याशी आता ना खूपच जास्त गरम होतं. तुमच्याशी ना आता मी संध्याकाळी बोलते. चलो बाय. आत्ता मला स्वयंपाकाला लागायचं होतं, पण आता आशूसोबत आहे आणि तो काही मला करून देणार नाही. त्याच्यामुळे म्हटलं की चला हे एक्स्ट्राचं काम जे आहे ना ते जे मला उद्या करायचं होतं ते म्हटलं की आत्ता करून घेऊयात. तसे ते मला उद्या सकाळी करावंच लागणार होतं, पण म्हटलं की सकाळी उठल्यानंतर ना असंही कामं करायचं काही मूड होत नाही. म्हटलं की आत्ता संध्याकाळी जे आहे ते हे काम करूयात. तसे आशूचे बाबा बाहेर गेलेत. म्हटलं ते येईपर्यंत माझं हे काम होऊन जाईल आणि त्यानंतर ते आले की ना आशूला घेतील, जेणेकरून मला स्वयंपाक करता येईल. आणि आता तर आशूला ना बेडचा ड्रॉवर पण उघडायला यायला लागला आहे. बघितलं ना तुम्ही कसा जीव खाऊन जे आहे ते ओढत होता. आणि त्याच्यात ना त्याला माहिती आहे की आम्ही ना पेनाचे बॉक्स किंवा त्याचे आहेत ना जे गिफ्ट आले होते बड्डे गिफ्ट जे आम्ही अजून फोडलेले नाही ते सगळे त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि ना तो ना एवढा जीव खाऊन ओढतो जेणेकरून त्याला ते सगळे जे आहे ते काढता येतील. पण ते थोडेसे मागं ठेवले त्याच्यामुळे ना त्याला काही ते हाताला येत नाहीत आणि तेवढी ना ट्रॉली तो काही एवढ्या लांबपर्यंत ओढत नाही. थोडंसं जे आहे ते ओढतो. पण ना हा नेमका त्याला पेनाचा बॉक्स जो आहे ना तो सापडला होता आणि त्याच्यामध्ये ना खूप सारे पेन जे आहेत ते मी ठेवून दिलेले जेणेकरून आशूच्या आहेत ना हाताला येणार नाहीत. तो काय करतो ना सगळे पेन घेतो आणि बेडच्या मागे टाकत बसतो. मग त्याच्यामुळे आम्ही सगळे पेन जे आहेत एकत्र केले आणि बेडमध्ये ठेवून दिले. आणि आत्ता अचानक जे आहे त्याला सापडले आणि त्याचा ना मस्तपैकी अभ्यास करणं चालू आहे. म्हणजे त्याच्या भाषेत जो आहे तो अभ्यास करतोय. पण ना पेननी जे आहे ना ते सगळं वहीवर येत ना असं एकदम बारीक बारीक डॉट काढतोय. माझी कामं होईपर्यंत तो नेमका शांत बसला होता. त्याच्यामुळे सगळी कामं जी आहे ते मला त्याने करून दिली. नाही तर मग ना कामं करता करता तो एवढा मध्ये मध्ये लुडबुड करतो ना. आणि बघा त्याने ना नोटबुकवरती काय केलेलं एवढं बारीक बारीक डॉट असे काढले आहेत ना, गिरगुटकाला केलेला आहे. चला आजचा हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.